भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह निष्ठावंत कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश। डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेत आयोजित कार्यक्रमात भाजपाचे पदाधिकारी व अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश गोवर्धन मोरे आणि नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला। यावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी नव्याने पक्षात प्रवेश करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना पक्षाचा दुपट्टा परिधान केला। शिवसेनेची विचारधारा, विकासकामांवरील विश्वास आणि जनतेसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांमुळे प्रेरित होऊन आपण शिवसेनेत प्रवेश केल्याची भावना नव्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। याप्रसंगी जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी नव्या कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे असे आवाहन केले। या पक्षप्रवेशामुळे डोंबिवली परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजेश मोरे आणि संपर्क प्रमुख श्री महेश गायकवाड, नगरसेवक कैलाजी जोशी, नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे। भवानी जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, शिवसेना जिंदाबाद। हिंदुत्व सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। खासदार श्रीकांत शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आवाज कुणाचा, शिवसेना कुणाची, शिवसेनेची। श्री चंद्रकांत म्हात्रे, चंद्रशेखर एकनाथ म्हात्रे यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, शिवसेना मुख्य नेते आणि त्याचप्रमाणे कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या विचारावर आणि त्यांच्या कामावर विश्वास ठेवून आणि आपल्या विभागाचा विकास होण्यासाठी आणि जे कार्य चालू आहे त्या कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी आज चंद्रशेखर म्हात्रे यांनी शिवसेनेत त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलेला आहे। त्यांचं शिवसेनेमध्ये आम्ही स्वागत करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी निश्चितपणे शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहील। त्यांना त्यांचा जो विचार आहे आणि शिंदे साहेबांची आणि खासदारांची काम करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीवर विश्वास ठेवून त्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। प्रवेश करून खूप आनंद होत आहे आम्हाला। मी प्रवेश यासाठी केलेला आहे कारण की आम्हाला लोकांची सेवा करायची आणि जी पद्धत श्रीकांत शिंदे साहेबांची, एकनाथ शिंदे साहेबांची आहे त्या पद्धतीला प्रेरित होऊन आज आम्ही या ठिकाणी प्रवेश करत आहोत। अनेक वर्षापासून तुम्ही भाजपमध्ये सक्रिय होता आणि काही दिवसांपूर्वी तुम्ही नाराजी व्यक्त केली होती वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर आणि आता शिंदेच्या शिवसेनेत तुम्ही प्रवेश केलेला आहे। काय आम्हाला जे शब्द दिले होते वरिष्ठांनी ते इलेक्शन झाल्याच्या नंतर ते शब्द पलटी केले, त्याच्यामुळे आम्ही नाराज आहोत वरिष्ठांशी। काय नेमकं नाराजीचं नेमकं कारण काय? की काही ठिकाणं काही लोकांना सांगितलं होतं की पद येणार नाही त्या लोकांना आणि ज्या पक्षाच्या विरोधात ज्यांनी कामं केली त्यांना पण पद देईल, त्याच्यामुळे आम्ही पुढे नाराज। जे एकनिष्ठ कार्यकर्ते जे आहेत 25 वर्ष 15 वर्ष अशा लोकांनी कामं केल्यात त्यांना डावललं गेलं आणि जे नवीन जे आले पक्षात त्यांना तिकीट आणि पदं दिली गेली। बीजेपीमध्ये महिला उपाध्यक्ष या पदावर काम करत होती। 2009ला मी दादा असताना तेव्हा पक्षप्रवेश केला होता आणि म्हणतात ना एकनिष्ठता ती माझ्या अंगात आहे की मी भरपूर म्हणजे जीव तोडून हे केलं। पण आता सध्या जी परिस्थिती आहे ते म्हणतात जुन्या लोकांना डावलून नवीन लोकांना पुढे करून आणि जुन्या लोकांची मनं नाराज करून त्यांनी आता असं केले म्हणून आमची थोडी कुठेतरी मनं दुखावली गेली आहेत। आणि पुन्हा जो कामाचा मी दादांचं बघते कामाची जी शैली आहे ती खूप छान वाटली म्हणून आम्ही ठरवलं की काम जिथे काम तिथे जनता असते। कारण की लोक फक्त पक्षाकडे बघून येत नसतात, फक्त कामाची शैली बघून लोक येतात। त्याच्यामुळे जिथे काम चांगलं असेल तिथे लोकांचा पाठिंबा आपोआप येतो हे मनाला माझ्या पटतं आणि म्हणून आम्ही ठरवलं की आपण जिथे कामाची शैली चांगली आहे तिथे आपण पक्षप्रवेश करूया। आणि माझ्यासोबत काही महिला आहेत त्यांना मी घेऊन आले आणि आम्ही शिवसेनेचा पक्षप्रवेश केला आहे। आता भरपूर आहेत, आता त्या असं ऑन द रेकॉर्ड तर सांगता येणार नाही, बऱ्याचशा गोष्टी आहेत। पण कार्यकर्ते जे वरिष्ठ पदाधिकारी आम्ही त्यांना वारंवार सूचनाही दिल्या होत्या
या संदर्भात ते त्यांनी आमचं कुठलंही मनावर घेतलेलं नाही आणि आम्हाला स्पेशल डावलण्यात आलं आहे. त्याच्यामुळे आम्ही नाराज आहोत आणि त्याच्यामुळे आज शिवसेनेमध्ये आम्ही जाहीर प्रवेश केला. विभागात कामं होतात की नाही, काय झालं की आमच्या विभागामध्ये आम्हाला दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्या विभागात कामं पाहिजे, विकास नाही आहे. विकास हा आमचे ते नाले तुंबले आहेत, रस्ते बरोबर नाही आहेत. फक्त जो कोणी येतो कॉन्ट्रॅक्टर येतात, जे काय असेल आता ते ठेकेदार येतात, ठेकेदाराकडनं काहीतरी कमिशन येणार आणि जास्त तीच नाराजी आहे तुमची. त्याच्यामुळे आम्ही नाराज आहोत.